वेगवेगळ्या प्रकारे अर्थसंकल्प आपल्या भारतामध्ये मांडले जातात आणि त्याच प्रकारे एक अर्थसंकल्पावर एक जबरदस्त असा प्रश्न आपल्या समोर आहे की शून्य आधारित अर्थसंकल्प, लक्षात घ्या, शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे आणि त्या शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय आणि त्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्पाचा इतिहास सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. त्याआधी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया की शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं देशातलं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यानं सर्वात पहिल्यांदा शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला होता, ज्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्या की भारतात महाराष्ट्र हे शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस्ड बजेट, झडबीबी मांडणारं पहिलं राज्य आहे. या पद्धतीमध्ये माझा भाग लक्षात घ्या की शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय, तर या पद्धतीमध्ये वर्षाच्या खर्चाचा आधार न घेता, म्हणजे शेवटचं मागील वर्षाच्या खर्चाचा आधार न घेता, शेवटच्या वर्षाच्या खर्चाचा विचार न करता प्रत्येक नवीन आर्थिक वर्षासाठी शून्यापासून, नवीन वर्षासाठी शून्यापासून म्हणजे सुरुवातीसारखा बजेटचा विचार केला जातो, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होते. ह्यालाच म्हणतात शून्य आधारित अर्थसंकल्प. म्हणजे मागच्या शेवटच्या खर्चाचा विचार न करता शून्यापासून, सुरुवातीपासून नवीन बजेट सादर करणं म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प. विषय संदर्भ महाराष्ट्र हे, लक्षात घ्या, महाराष्ट्र हे शून्य आधारित अर्थसंकल्प राबविणारे पहिलं राज्य आहे आणि कर्नाटक हे कृषी आधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिलं राज्य आहे. म्हणजे कृषी आधारित अर्थसंकल्प मांडणारं देशातलं पहिलं राज्य कर्नाटक आहे आणि शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं देशातलं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र आहे. जागतिक संदर्भ पहा. शून्य आधारित अर्थसंकल्पाची संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेमध्ये 1971 मध्ये जिमी कार्टर यांनी राबवली होती. म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प सर्वात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये मांडला होता आणि कोणी मांडला होता? जिमी कार्टरनं 1971 ला मांडला होता. तिथून ती सुरुवात झालेली आहे शून्य आधारित अर्थसंकल्पाची. आणि भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शून्य आधारित अर्थसंकल्प मांडलेला आहे. समजलं का? अशा प्रकारे माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजून अशी माहिती पुढे भेटत राहील. तोपर्यंत धन्यवाद.